मुळा धरणात पोहताना नगरच्या 2 तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर येथील 5 मित्र काल रविवारी दिनांक 8 मार्च दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले असता दुर्दैवी घटना घडली. धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या 2 तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाला स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर येथील बालिकाश्रम रोड परिसरातील रहिवासी मयूर लाला कांबळे, नैतिक सोनटक्के, रोहित कांबळे, विनय खिस्ती आणि आकाश प्रभुने हे 5 मित्र रविवारी सुमारे 3:30 वाजेच्या सुमारास राहुर येथील मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. यावेळी मयूर कांबळे आणि नैतिक सोनटक्के या दोघांना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह झाला. ते दोघे चमेली गेस्ट हाऊसच्या पाठीमागील बाजूस पीर बाबा दर्गाजवळ धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र दोघांनाही व्यवस्थित पोहता येत नसल्यामुळे ते खोल पाण्यात जाऊन बुडू लागले. घाबरून त्यांनी आरडाओरडा केला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील अशोक गायकवाड, किशोर बर्डे, आमीन शेख, उमेश गंगे, रमेश निकम व अशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या युवकाने जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या मारून दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी नैतिक सोनटक्के याला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. मात्र मयूर हा तरुण पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मयूर कांबळे याचे नातेवाईक राहुरी येथे दाखल झाले. मयूरचा मृतदेह पाहताच कुटुंबियांनी मोठा हंबरडा फोडलाय. मयूरच्या पश्चात आई, वडील आणि 2 बहिणी असा परिवार आहे. तर या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.